बसेस तथा अवजड वाहतुकीमुळे स्थानिक रहिवाशांचे, विद्यार्थी, वृद्ध आणि पादचाऱ्यांचे अतोनात हाल. अंबरनाथ तालुका पूर्व भागांमध्ये दिवसेंदिवस अवजड चारचाकी वाहने, बसेस यांचा प्रवेश वाढत असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांचे, विद्यार्थी, वृद्ध आणि पादचाऱ्यांचे अतोनात हाल होत असून या समस्येच्या पार्श्वभूमीवर वडवली विभागात अवजड वाहने व बसेस यांचे प्रवेश बंदी घालणारे फलक बोर्ड लावण्याची मागणी सातत्याने संबंधित प्रशासनाकडे करण्यात येत आहे. या मागणीसंदर्भात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब, माननीय परिवहन आयुक्त अधिकारी साहेब मुंबई, माननीय जिल्हाधिकारी साहेब ठाणे शहर, माननीय पोलीस कमिशनर साहेब ठाणे शहर अशा विविध शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून या मागणीसाठी दिनांक 10/8/2025 रोजी सकाळी 11:30 वाजता आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा आशिष रामकृष्ण देशपांडे, अंबरनाथ तालुका सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबरनाथ तालुका यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला होता. आज दिनांक 4/8/2025 रोजी दुपारी 1:30 वाजता वाहतूक शाखा उल्हासनगर येथील ACP माननीय श्री विजय पवार साहेब, माननीय श्री राजेश शिरोळकर साहेब यांच्या सोबत अंबरनाथ शहरातील वाहतुकी संदर्भात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान माननीय विजय पवार साहेबांनी माझ्या मागणीचा विचार करून येत्या 2 दिवसात अंबरनाथ नगर परिषद मुख्याधिकारी साहेबांसोबत बैठक घेऊन वडवली विभागात अवजड वाहने आणि बसेस यांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत मला आमंत्रित केले जाईल असेही विजय पवार साहेबांनी स्पष्ट केले असून तरी देखील दिनांक 10/8/2025 पर्यंत माझ्या या मागणीचा सकारात्मक निर्णय झाला नाही तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंबरनाथ तालुका चिटणीस या पदाच्या माध्यमातून पुढील तारखेची घोषणा करून निश्चित आमरण उपोषणाला बसणार आहे, याची नोंद संबंधित प्रशासनाने घ्यावी असे कळविले होते. दिनांक 4/8/2025 रोजी माननीय श्री विजय पवार साहेब ACP यांच्यासोबत अंबरनाथ तालुका पूर्व भागातील वडवली विभागातील अवजड वाहने, बसेस तसेच प्रवेशबंदीचा बोर्ड लावण्याच्या विषयावर पुढील प्रमाणे चर्चा झाली. स्मशानभूमी येथे वाहतूक पोलीस तैनात करणे, बेकायदेशीर वाहने जमा करणे, माननीय मुख्याधिकारी साहेबांसोबत चर्चा करून अवजड वाहने, बसेस प्रवेशबंदीचा बोर्ड लावणे, अंबरनाथ तालुका पूर्व आणि पश्चिम दोन्ही विभागात कायदेशीर असणाऱ्या रिक्षा युनियनसाठी रिक्षा स्टँड देणे आदी विषयांवर चर्चा झाली असता साहेबांनी अंबरनाथ पूर्व भागातील स्मशानभूमी येथून अवजड वाहने तसेच बसेस यांना प्रवेशबंदी करण्याचे आदेश दिले. आज दिनांक 5/8/2025 रोजी वाहतूक पोलीस इंचार्ज माननीय बाळू पाटील, वाहतूक पोलीस राजेश काठे यांनी अवजड वाहने, बसेस यांना प्रवेशबंदी केली. यामुळे वडवली विभागात वाहतूक कोंडी न झाल्याने अनेक वाहनधारक, प्रवासी नागरिक यांनी समाधान व्यक्त केले. अशाच प्रकारची अंमलबजावणी कायम स्वरूपाची झाली पाहिजे अशी अपेक्षा आशिष देशपांडे यांच्याकडे नागरिकांनी व्यक्त केली. मुख्याधिकारी साहेब यांच्यासोबत चर्चा करून अंबरनाथ वडवली अवजड वाहने, बसेस प्रवेशबंदीत बोर्ड लावून उपाययोजना केली जाईल असेही सांगितले. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण, अंबरनाथ, ठाणे.